कथा फक्त वाचण्यासाठी नसतात, तर त्या बदल घडवण्यासाठी असतात असे ठामपणे सांगणारी आजची आपली लेखिका श्वेता पाटील. श्वेता पाटील एक अवॉर्ड विनिंग रायटर आणि जेंडर जस्टिस एड्युकेटर आहे. ती गेल्या 6 वर्षांपासून एड्युकेशन, जेंडर इक्वॅलिटी आणि कम्युनिटी एम्पॉवरमेंटमध्ये काम करते. तिच्या आपल्याला काय त्याचं ह्या पुस्तकाला 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य वार्षिक साहित्य पुरस्कार मिळालाय. तर 2024 मध्ये तिला महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्कॉलरशिप मिळाली, जिथे तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून मास्टर्स कंप्लीट केलं. श्वेताच्या लिखाणातून निर्माण झालेली दुसरी कलाकृती आणि माझी अत्यंत आवडती कादंबरी निळ्या डायरीची गोष्ट ही एका मुलीच्या स्वप्नांची, संघर्षाची आणि आत्मशोधाची प्रेरणादायक कथा आहे. गावातील बंधनांपासून शहरातील स्वप्नांपर्यंतचा प्रवास, मैत्री, प्रेम, नातेसंबंध आणि समाजातील जातीय वास्तव हे सगळंच या कादंबरीत प्रभावीपणे मांडलंय. निळ्या डायरीची गोष्ट ही फक्त एका पात्राची गोष्ट नाही, तर ती समाजातील अनेक मुलींच्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे. आणि म्हणूनच द बुक बिन नवरात्रीची ही तिसरी माळ साहित्य आणि समाजकार्य याचा सुंदर संगम घडवणाऱ्या या तरुण लेखिकेला म्हणजेच श्वेता पाटील हिला